नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी फळ बाजारात सध्या हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून सोमवारी 3,500 पेट्या दाखल झाल्या आहे। आवक वाढत असल्याने दर देखील घसरले असूनही दर्जानुसार दरात पेटी मागे 300 ते 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। बाजारात सध्या 3000 ते 6000 रुपये पेटीला दर मिळतोय। मात्र होळी सरताच बाजारात आवक वाढणार असून दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांकडून मिळत आहे। यंदा बाजारात देवगड हापूसच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली आहे। उत्पादन चांगले असेल असा अंदाज देखील आहे, परंतु मध्यंतरीच्या पावसाने हवामान बदल यामुळे उत्पादनावरती परिणाम झाला। त्यामुळे बाजारात 1 महिना उशिराने या हंगामाला सुरुवात होते। एपीएमसी बाजारात डिसेंबर पासून तुरळक प्रमाणात हापूस दाखल होण्यास सुरुवात होते। तसेच यंदा हापूसचे उत्पादन जास्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती। मात्र यंदा हापूसला मोहर फुटण्याची वेळ, कडाक्याची थंडी आणि पाऊस यामुळे मोहर गळून पडला होता। तर शेतकऱ्यांच्या औषधी फवारणी खर्च दुपटीने वाढला। तसंच सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसल्यामुळे उत्पादनात घट होईल असं मत व्यक्त करण्यात येत आहे। साधारणतः मार्च महिन्यापासून हापूसचा खरा हंगाम सुरू होतो। मात्र सुरुवातीच्या पावसामुळे यावेळेस हंगामाला उशिरा सुरुवात होईल। 15 दिवसांपूर्वी बाजारात 1 दिवस आड पेट्या दाखल होत होत्या, मात्र आता आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे। सध्या बाजारात देवगड, रायगड आणि कर्नाटक येथून 2500 पेट्या दाखल झाल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक पेट्या कोकणातील हापूसच्या आहेत। सोमवारी बाजारात 4 ते 6 डझनच्या 3500 पेट्या दाखल झाल्या असून पेटीला 3000 ते 6000 बाजारभाव आहे। त्यामुळे दरात ही घसरण झाली आहे। तर मागील आठवड्यात 4 ते 6 डझनाला 4000 ते 9000 रुपये दर होता। तर आता होळीचा सण सरताच आवक आणखीन वाढणार असून दर देखील आवाक्यात येतील अशी माहिती फळ व्यापाऱ्यांकडून मिळत आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।